नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद IAS अकॅडमीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत। जे आपले सर्व मित्र राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाल्यानंतर 9 नोव्हेंबरची आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास करणार आहेत त्यांच्यासाठी उमेद IAS अकॅडमीने एक मॉड्यूल आणले बघा। GS 1 2 3 4 सर्व विषयांचा आहे, त्यात GS 1 चा आज आपण पाहणार आहोत। तर बघा, आपलं राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 हे आणि आपल्या उमेद IAS बघा टॅगलाईन पण कशी, युअर सक्सेस आवर मिशन, तुमचं सक्सेस याच्यासाठी हे आमचं मिशन आहे। तर हे GS 1 चं मॉड्यूल यामध्ये आपण काय पाहणार आहोत मित्रांनो, बघा की बघा मी अनिल पालवे, तर मला या UPSC 2 एक्झाम मेन्स देण्याची संधी मिळाली आहे। त्यासोबत MPSCच्या आतापर्यंत 3 इंटरव्ह्यू दिले आहेत, 6 मेन्स दिलेले आहेत, त्याचा खूप सारा अनुभव आणि आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारतो याच्याबद्दलचं खूप जनरल आवाका खूप चांगला आहे। आणि त्याच्यातल्या ते GS 1च का आपण GS 1नेच का सुरुवात करत आहोत किंवा GS 2ने, तर GS 1ने सुरुवात करण्याचं मुख्य कारण म्हणजे मित्रांनो हा तुमच्या परिचयाचा विषय आहे। तुमच्या सोबतचा बघा भारतीय समाज नाही, भारतीय कल्चर म्हणतो आपण, त्याबद्दल तुम्हाला सर्व जनरल माहिती आहे, पण ती फक्त आखीव रेखीव आणि आयोगाने दिलेल्या शब्दामध्ये कशी मांडावी ह्याचा आपण इथं परिपूर्ण अभ्यास करून घेणार आहोत। त्यासोबतच काय की बाबा भारताचा इतिहास आहे, इतिहास तुमचा एवढ्या दिवस तुम्ही इतिहासाचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे फ्रीला केलेला आहे, फक्त तो कागदावर उतरवायचा आहे। त्यानंतर जागतिक भूगोलाची माहिती आहे, तर हे पाहणार आहोत। बघा GS 1 मध्ये काय काय येतं ते आपल्याला इथे सांगितलेलं आहे की बाबा जनरल स्टडीज 1 की इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी विथ सेम वेटेज ह्याला दिलेला आहे। तर महाराष्ट्र हा शब्द खूप महत्त्वाचा इथं विचारलेला आहे की महाराष्ट्राबद्दलचं ते म्हणतात। तर आपल्याला अभ्यास करताना UPSC आणि MPSC ही दोन आपण प्री बघा, प्री UPSCची डिफिकल्टी लेवल वगैरे वेगळी असते, MPSCच्या प्रीची लेवल वेगळी आहे, पण हा महाराष्ट्र शब्द वापरल्यामुळे ना तर UPSCचा आहे असा सिलेबस कॉपी पेस्ट वाटतो का, तर नक्कीच नाही मित्रांनो। तर महाराष्ट्रात बघा की कल्चरमध्ये आपण डायरेक्ट म्हणू शकतो की महाराष्ट्रातलं अजिंठा वेरूळ लेणी, घारापुरी लेणी असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा समाज असेल किंवा महाराष्ट्राचा इतिहास, शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, त्याच्यामध्ये येणारे गड किल्ले, त्याला आत्ताच वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला आहे। डेफिनेटली तुम्हाला त्या परीक्षेमध्ये जी तुमची परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे त्याच्यात ह्याच्यावरतीच प्रश्न दिसणार आहेत। आणि ह्या प्रकारे आपण हे मॉड्यूल आहे, ह्याच्यामध्ये अजून महत्त्वाचं काय आहे मित्रांनो, तर हँड रिटन नोट्स आपण 250 ते 300 पानाच्या हँड रिटन नोट्स तुम्हाला देणार आहोत। आणि एकदा त्या नोट्स तुमच्या रेडी झाल्या तर तुम्ही 2 दिवसात त्या रिवाइज करू शकतात। त्याच्यामुळं हे खूप महत्त्वाचं आहे की GS 1 लेक्चर कसं करावे, त्याचे अभ्यास कसा करावा, ह्या गोष्टी आपण ह्या कोर्समधून, ह्या मॉड्यूलमधून कंप्लीट करून घेणार आहोत। तर बघा, तुम्हाला जर हे आवडलं तर नक्की आमच्या अकॅडमीशी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्ही अकॅडमीचा पत्ता दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही या, भेटा, आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करू। तुमच्या शंकांचं हे तर 100% आपण सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करणार आहोत की एक्सपर्ट टीम आहे बघा, प्रत्येकाने UPSC मेन्स दिलेले आहेत किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांचा चांगला अनुभव आहे, त्या अनुभवाचा तुम्ही नक्कीच फायदा घ्यावा अशी अपेक्षा। तर नक्की भेटूया, धन्यवाद।